भगवान शंकराला फुले अर्पण करणे म्हणजे भक्तीचा सर्वोच्च मार्ग आहे. प्रत्येक फूल त्याच्या रंग, सुगंध, ऊर्जा आणि प्रतिकात्मक अर्थामुळे विशेष मानले गेले आहे. आज आपण पाहूया महादेवाला कोणकोणती फुले वाहायची, त्यांचा आध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व नेमकं काय आहे. सर्वात प्रथम बिल्वपत्र व फूल. महादेवाला सर्वाधिक प्रिय असणारे फूल म्हणजे बेलफूल. बेलाच्या झाडाला त्रिदेवांचा वास मानला जातो. त्याचा पान व त्याचे फूल अर्पण केले की पापांचा नाश होतो, आयुष्यात शांती येते आणि महादेव प्रसन्न होतात. बेलफूल वाहणे म्हणजे आपल्या जीवनात त्रिगुणांचा संतुलन साधणे होय. त्यानंतर आहे धतुरा फूल. धतुरा हे शिवाला अतिशय प्रिय असे फूल आहे. समुद्रमंथनाच्या वेळी निघालेल्या विषामुळे जेव्हा जग जळून निघाले, तेव्हा महादेवांनी ते विष पिऊन निळकंठ झाले. धतुरा विषारी असला तरी महादेवाला तो आवडतो. धतुरा अर्पण केल्याने जीवनातील विषारी विचार व अडथळे, संकटे नाहीशी होतात. त्यानंतरचं फूल म्हणजे आकडा. मदाराचं फूल देखील त्याला म्हणतात. आकड्याचे फूल म्हणजे शिवाला अर्पण करण्यास योग्य असणारे एक कठोर फूल. त्याच्या फुलात तीव्र ऊर्जा असते. आकडा वाहिल्याने शत्रूंचा नाश होतो, आयुष्यातील अडीअडचणी कमी होतात. हे फूल अर्पण केल्याने मानसिक व आध्यात्मिक शक्ती वाढते. त्याचप्रमाणे नागकेसराचे फूल देखील महादेवाला वाहिले जाते. नागकेसराचे फूल शुद्धता, पवित्रता, शुभत्वाचे प्रतीक आहे. शिवाला नागकेसर अर्पण केले की आयुष्य शांतीपूर्ण होते, घरातील कलह दूर होतो आणि समृद्धी वाढते. त्यानंतर कमळ. कमळ म्हणजे निर्मळतेचे, शुद्धतेचे प्रतीक. पांढरे कमळ शिवाला अर्पण केले की भक्तांच्या मनातील सर्व विकार नष्ट होतात. कमळ वाहिल्याने आध्यात्मिक प्रगती होते, ज्ञानप्रकाश प्राप्त होतो. त्यानंतरचं फूल आहे कण्हेराचं फूल. अतिशय साधे पण प्रभावी असे मानले जाते. शिवाला कण्हेर अर्पण केल्याने रोगराई दूर होते, अपमृत्यूचा धोका टळतो. हे फूल दीर्घायुष्य व आरोग्य प्रदान करणारे आहे. त्यानंतरचं फूल आहे गोकर्णाचं. गोकर्णाचं फूल हे विशेष शुभ आणि लक्ष्मीकारक मानले गेलेले आहे. शमीचे झाड शनी प्रभाव कमी करणारे असते. शमीचे फूल देखील शिवाला अर्पण केले जाते. शमीचे फूल जर शिवाला अर्पण केले तर ग्रहबाधा शांत होते. हे फूल वाहिल्याने धनधान्य व विजयाची प्राप्ती होते. शिवाला अर्पण करण्यामध्ये अजून एक महत्त्वाचे फूल म्हणजे पारिजातक. त्यालाच आपण हरसिंगार असेही म्हणतो. पारिजातक फूल रात्री उमलते आणि सकाळी गळून पडते. हे फूल शिवाला अर्पण केल्याने भक्तांच्या जीवनातील अंधार नाहीसा होऊन प्रकाश प्रगटतो. हे फूल म्हणजे त्याग आणि समर्पण यांचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी महादेवाला दुर्वा देखील अर्पण केल्या जातात आणि हरळीचे गवत किंवा त्याची फुलं ती देखील अर्पण करण्याची पद्धत आहे. दुर्वा साधारणतः गणेशाला वाहिल्या जातात, पण तिचे कोवळे फूल शिवालाही प्रिय मानले जाते. दुर्वा वाहिल्याने घरातील दारिद्र्य दूर होते, आरोग्य लाभते आणि संतती सुखही लाभण्यास मदत होते. जाई-जुईचे फूल देखील शिवाला अतिशय प्रिय आहे. शिव ज्यावेळेस पूजा करत असतो त्यावेळेस पांढऱ्या फुलाचं विशेष महत्त्व मानलं गेलेलं आहे. शुभ्र पांढऱ्या रंगाचे जाई-जुईचे फूल शिवाला पवित्रतेचे प्रतीक म्हणून अर्पण केले जाते. हे फूल मनःशांती, प्रेम आणि पवित्रता वाढवते. जाई-जुईचे फूल वाहिल्याने भक्ताला शिवकृपा सहज प्राप्त होते. हरसिंगार म्हणजे पारिजातकाच्या फुलाचं जसं विष्णूला महत्त्व आहे, तसं भगवान शिवाला देखील
पारिजातकाच्या फुलाचं महत्त्व आहे. पारिजातकाचं फूल आपण जर शिवाला वाहिलं तर आपल्या आर्थिक समस्या दूर होऊन, रोगराई दूर होऊन आपल्याला लाभ होण्यास मदत होते. पारिजातकाच्या फुलाचा औषधी उपयोगसुद्धा सांगितलेला आहे. पारिजातकाची फुलं जर उकळून आपण पाण्यामध्ये उकळून जर पिले तर बऱ्याचशा आजारांवर त्याचा फायदा होतो. पारिजातकांच्या पानांचा त्याचप्रमाणे फुलांचा आयुर्वेदिक उपचार बऱ्याच प्रमाणात सांगितलेला आहे, पण तो वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेला कधीही योग्य. ही झाली निसर्गातील वेगवेगळी फुलांची माहिती. आणि भगवान शिवाला जे काही फूल आपण अर्पण करत असतो ते पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने अर्पण करत असतो. त्याच्यामध्ये पिवळा कण्हेर, पारिजातक, जाई-जुई, सोनचाफा, त्याचप्रमाणे शमी, पारिजातक, कण्हेर, कमळ, नागकेसर, आकडा, धतुराचं फूल अशा प्रकारे वेगवेगळ्या फुलांचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने मांडले गेलेले आहे, सांगितले गेलेले आहे. भगवान शिवाची उपासना करत असताना ज्यावेळेस आपण अशा फुलांचा वापर करतो त्यावेळेस त्या फुलांच्या आयुर्वेदिक गोष्टींचाही आपल्याला फायदा होत असतो. कारण भगवान शिवाच्या पिंडीवर ज्यावेळेस आपण फूल वाहतो त्यावेळेस जलाभिषेक देखील केला जातो आणि ते पाणी तीर्थ म्हणून पिण्याची एक प्रथा आहे. थोडक्यात म्हणजे त्या फुलांचा अर्क देखील आपल्याला तीर्थ स्वरूपात मिळत असतो, तो आपल्या शरीरात जात असतो. याचा एक आपल्याला सकारात्मक फायदा जाणवत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या फुलांचा आपल्या भगवान शिवाला अर्पण केल्यानंतर वेगवेगळा फायदा होऊन आपण यथाशक्ती भक्ती करण्याच्या प्रयत्नातून निसर्गाला जोपासण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. व शिव आराधना करत असताना या निरनिराळ्या फुलांचा नेमका आपल्याला काय फायदा होतो यानुसार कोणत्या तिथीला, कोणत्या वारी, कोणतं फूल अर्पण करायला हवं याचा अभ्यास पूर्ण करून भगवान शिवाला यथायोग्य फूल अर्पण केलं पाहिजे. भगवान शिव हा भोळा सांब सदाशिव आहे. तुम्ही यथाशक्ती फुलं वाहिल्यानंतर तुमच्यावर कृपाप्रसाद तर होणारच, मात्र आपल्या भक्तीचा आपल्याला फायदा होऊन आपल्याला जे काही आपल्या अडीअडचणी असतात त्यावर मात करायलाही मदत होऊ शकते. भगवान शिवाला फुलांचा शृंगार अतिशय प्रिय आहे. ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस यथासांग भगवानची फुलांनी सजावट करून भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यथाशक्ती फुलांची सजावट करून भगवान शिवाची उपासना नियमित केली पाहिजे. शुभम.